आज माझ्या घरी गणपती तर असतो, पण गणेशाच्या आगमनानंतर मी एक सत्यनारायण देखील करते. तर त्या सत्यनारायणाचा प्रसाद मी स्वतः आवर्जून बनवते. जवळपास गेले 24-25 वर्ष झाले मी हे करते. आणि पहिले यूट्यूब चॅनल नव्हतं किंवा शेअर करण्याचं औचित्य नव्हतं, पण आज जरूर आपल्याशी शेअर करते. लक्ष्मी पूजनाचा हे प्रसाद मी स्वतः बनवते. स्वयंपाक करायला आवडतं मला, वेळ अजिबात मिळत नाही. आजकाल माझ्या मुलाचं स्वयंपाकही करायला मला वेळ मिळत नाही फारसा, पण आवर्जून मी हा प्रसाद स्वतः करते. खूप त्याचं म्हणजे जास्त क्वांटिटी असल्यामुळे चांगलं त्याला साजूक तुपामध्ये रव्याला भाजून चांगले ड्रायफ्रुट्स वगैरे तुपामध्ये थोडेसे हलकेसे तळून घेऊन चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत रव्याला भाजायचं, सतत त्याला हलवायचं जेणेकरून ते करपणार नाही. खरं शिऱ्याची रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही. हाताला थोडा त्रास होतो माझ्या, तुम्हाला माहिती आहे, थोडा हाताचा प्रॉब्लेम झालेला आहे डाव्या. त्यामुळे मग माझ्या मुलाला म्हटलं मी ते दूध उकळतं टाकते आणि तू थोडंसं मदत कर. त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप करून टाकलेले आहे, केसर टाकलेलं आहे आणि दूधही टाकलेलं आहे, दूध थोडंसं पाणी. आणि मग शेवटी सगळा शिरा झाल्यानंतर साजूक तूप सुद्धा त्या शिऱ्यावर वरतून ओतल्यानंतर आहा हा त्याचा सुंदर सुगंध. हा माझा प्रसाद तयार.